काय झालं? गोंधळलेल्या मनस्थितीत दिसतोस. गोष्टी कधी आणि कशा साध्य करायच्या यात गफलत झाली ना तुझी. आता ह्यावर मार्ग सांगतो, तो अंमलात आण. सगळं काही नीट होईल, अगदी शेवटपर्यंत. एकदा 2 मुलांना त्यांच्या गुरूंनी 2 किलोमीटर परिसरातील 7 प्रकारची फळं आणायला सांगितली, आणि जो प्रथम कार्य संपन्न करेल त्याला गुरुकुल सन्मान देण्यात येणार होता. आता दोघांनीही फळं आणायला सुरुवात केली. प्रथम शिष्याने गोंधळून आधीच जवळची फळं आणण्यास सुरुवात केली, तर दुसरा अगदी चातुर्याने आधी दूरवरची फळं आणण्यासाठी निघाला. पहिल्याने पटापट जवळची फळं आणली आणि शर्यत मध्यम अंतरावर असताना खुशीत गाजरं खात बसला. आपणच ही शर्यत जिंकणार या भावनेत तो हरवून गेला. तर दुसऱ्याने अर्धी लांबीची फळं आधीच आणल्याने जवळची फळं गोळा करण्यासाठी त्याच्याकडे मुबलक वेळ होता. मग काय झालं? ज्यावेळी पहिला स्पर्धक लांबची एक फळं गोळा करण्यास गेला, तोवर दुसऱ्याने पटापट जवळची एक फळं आणली, आणि शेवटी तोच दुसरा स्पर्धक विजयी ठरला. आता यातून तुला काय कळलं? तू त्या पहिल्या मुलाप्रमाणे आहेस. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना तिचा तू सखोल विचार करत नाहीस आणि भांबावून जाऊन चुकीचे मार्ग निवडतोस, आणि मग म्हशीबाला दोष देत बसतोस. आयुष्यात गोष्टी नीट करण्यापेक्षा त्या झटपट करण्यावर तुझा अधिक भर असतो. आता हेच तुला थांबवायचंय. निर्णय घेताना शांतपणे विचार कर आणि मगच पुढे जा. घेतलेल्या निर्णयात रस्ता कठीण वाटत असेल तर सोपा मार्ग धरू नकोस. कठीण रस्त्यावर चालत राहा, कारण कठीण गोष्टी केल्याने कालांतराने सोप्या गोष्टी तू अगदी सहज साध्य करू शकतोस. कंटाळून आणि भांबावून गोष्टी करणं थांबव. फक्त लक्षपूर्वक पाऊल टाक. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.